नमस्कार, हाय, हॅलो अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल ज्याचं नाव आहे द रोम डायरीज. तर नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आम्ही आलो होतो घरी, कारण सुट्टी होती खरं तर आणि गावची यात्रा होती, त्यामुळे घरी आलो होतो. मग एक प्रोग्राम बनला की आपण जावं मोरगावला जाण्याचं कारण म्हणजे की एकतर होतं माझ्या एका मैत्रिणीचं लग्न होतं, ते पण त्याच साईडला होतं आणि सोबतच होतं मोरगाव पण झालं असतं, मोरगावचं दर्शन पण झालं असतं. त्यामुळे आम्ही तर तसं बघायला गेलं तर मोरगाव हे आमच्या गावापासून फक्त 16 किलोमीटरच्या अंतरावर आहे. त्यामुळे माझा प्रवास तर सारखा येत जात असतोच. आम्ही चतुर्थी असलो की आम्ही मोरगावला जातो, पण रोहित आला नव्हता कधी, त्यामुळे रोहितला घेऊन जायचं होतं आम्हाला मोरगावला. तर मंदिराबाहेरच्या अशा रस्त्याच्या पलीकडे एक पार्किंगसाठी व्यवस्था आहे. जर कोणी येणार असेल तर त्यांसाठी एक सोय म्हणून मी सांगू शकतो. त्यानंतर आपण आतमध्ये गेल्यानंतर टू व्हीलरसाठी आपण आतमध्ये जाऊ शकतो. 4 व्हीलरचं पार्किंग बाहेर आहे, 2 व्हीलरचं आतमध्ये आपण पार्क करू शकतो. त्यानंतर दोन्ही बाजूला अशी झाडं आहेत आणि सोबत दुकानंही आहेत. तर मोरगावच्या मयुरेश्वर मंदिराबद्दल सांगायचं झालं तर मयुरेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अष्टविनायकांपैकी पहिले गणपतीचे मंदिर मानले जाते. हे मंदिर मोरगाव येथे करा नदीच्या काठी वसलेले आहे. गणेश भक्तांसाठी हे अत्यंत पवित्र तीर्थस्थान आहे. त्यानंतर आम्ही मंदिर परिसरात एंट्री केली. तिथे आम्हाला जागोजागी त्यांचे हार किंवा फुले होती, जी की दुर्वा आपण म्हणू शकतो. ते दुर्वा आपण गणपतीला वाहण्यासाठी दुर्वा घेतल्या आणि आपण पुढे निघालो. पुराणानुसार गणपतीने सिंधू नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी मोरावर स्वार होऊन अवतार घेतला. त्यामुळे त्यांना मयुरेश्वर किंवा मोरावर बसलेला ईश्वर असे नाव पडले. तर या मंदिराचे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर अष्टविनायक यात्रेची सुरुवात व शेवट येथेच केला जातो. मंदिराभोवती उंच दगडी तटबंदी आहे. मंदिराला 4 प्रवेशद्वारे आहेत. मंदिरातील मूर्ती स्वयंभू स्वतः निर्माण झालेली अशी मानली जाते. तसेच मूर्तीच्या डोळ्यांमध्ये आणि नाभीमध्ये हिरा बसवलेला आहे. आम्ही पायऱ्या चढून वरती गेलो, तोच आम्हाला स्वामींची मूर्ती दिसली. स्वामी जे की आमच्या सोबत कायमच असतात. पाहायला गेलं तर मंदिराचा जीर्णोद्धार हा मोरया गोसावी यांनी केलंय असं मानले जाते. त्यामुळे या क्षेत्राला गणपती भक्तांमध्ये विशेष महत्त्व आहे. तसंच धार्मिक महत्त्व बघायला गेलं तर अष्टविनायकातील हे पहिले मंदिर आहे. तसेच गणेश चतुर्थी व माघ शुद्ध दर चतुर्थीला मोठी यात्रा भरते आणि हजारो भाविक भक्त दर्शनासाठी रोज येत असतात. या मंदिराबद्दल आणखीन सांगायचं झालं तर या मंदिराची मूळ रचना साधारणपणे 18व्या शतकातील आहे, पण त्याचा जीर्णोद्धार 18व्या शतकात झाला. मंदिराच्या भिंतींवर सुंदर कोरीव काम आहे आणि गणपतीची मूर्ती स्वयंभू असल्याने तिचा धार्मिक व आध्यात्मिक भार वेगळाच आहे. याशिवाय मंदिराच्या सभोवताली एक सुंदर बगीचा आणि शांत वातावरण आहे. भाविक येथे खास करून माघ शुद्ध चतुर्थी आणि गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने येतात आणि मंदिर परिसरात शांत आणि भक्तिमय वातावरण. आम्ही गेलो तेव्हा रांग खूप मोठी होती दर्शनासाठी, त्यामुळे आम्हाला काही वेटिंग करतच जावं लागतं. तसंच गणपती बाप्पा मोरयाचं नामाचा जप करत आम्ही हळूहळू पुढे सरकत गेलो. चिंचवड देवस्थान ट्रस्टने प्रॉपर सोयी सुविधा केल्या होत्या सगळ्या भाविकांसाठी. जसं की चढताना किंवा उतरताना शिडी होती. सोबत एका रांगेमध्ये कसे आपण जाऊ शकतो याची दक्षता घेतली होती. सोबत काही पोलीस होते, सोबत फॅन होते जे की गरम होत होतं, त्यामुळे त्यांनी लावले होते. मयुरेश्वर मंदिराचा आणखी एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे याच ठिकाणी दरवर्षी गणेश चतुर्थीला मोठा उत्सव साजरा होतो, ज्याला मोरगावचा गणेशोत्सव म्हणून ओळखले जाते. याशिवाय मयुरेश्वराची मूर्ती वेगळी आहे, कारण तिच्या डोळ्यांमध्ये आणि नाभीत हिरा बसवलेला आहे, ज्यामुळे तिचा तेज आणि दिव्यतेचा अनुभव आणखी प्रगट होतो. अनेक भक्त या मंदिरात प्रार्थना करण्यासाठी, श्रद्धा व्यक्त करण्यासाठी आणि आध्यात्मिक शांतीसाठी येतात. याशिवाय बघायला गेलं तर मयुरेश्वर मंदिराचं वास्तुशिल्पही खूप विशेष आहे. मंदिराच्या भिंतींवर आणि दालनांमध्ये प्राचीन कोरीवकाम आणि शिल्पकला दिसते, जी त्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाला आणखी उठाव देते. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ एक मोठा घंटागृह आहे, जिथे उत्सवाच्या वेळी विशेष आरती होतात. त्यामुळे हे मंदिर केवळ धार्मिकदृष्ट्या नाही तर स्थापत्यकलेसाठीही खूप महत्त्वाचं. या मंदिराचं वास्तुशिल्प पाहिलं की प्राचीन भारताची कलात्मक परंपरा कशी जपली गेली आहे हे स्पष्टपणे दिसते. मुख्य गाभाऱ्यातील शांतता, प्रवेशद्वाराजवळील घंटागृह आणि कोरीव कामातल्या सूक्ष्म तपशिलांमुळे भाविकांना एक अद्भुत अनुभूती मिळते. हे ठिकाण केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा एक अमूल्य ठेवा. तसं बघायला गेलं तर मयुरेश्वर मंदिराचा इतिहास खूप प्राचीन आहे. पुराणांनुसार गणपतीच्या सिंधू नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्या घटनेनंतर त्यांना मयुरेश्वर म्हणजेच मोरावर बसलेला गणपती हे नाव मिळालं. मंदिराचा जीर्णोद्धार 18व्या शतकात मोरया गोसावी यांनी केला आणि ते अष्टविनायक यात्रेचे एक प्रारंभ स्थान म्हणून ओळखले जातं. तसेच मयुरेश्वर मंदिराचा इतिहास फक्त धार्मिकच नाही तर स्थापत्यदृष्ट्याही खूप महत्त्वाचा आहे. हे मंदिर मराठा काळातल्या वास्तुकलेचं उत्कृष्ट उदाहरण आहे.
मंदिराच्या भोवतालचा परिसर आणि त्यातील बगीचा, शिल्प आणि कोरीव काम यामुळे हे मंदिर केवळ भक्तांसाठीच नाही तर इतिहासप्रेमींसाठी आम्ही तिथे असलेल्या वेगवेगळ्या मूर्तींचं दर्शन घेतलं. सोबत त्यातील इतिहास, वेगवेगळ्या मूर्ती या सगळ्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच वेगवेगळ्या मूर्ती आम्हाला तिथं पाहायला मिळाल्या, ज्या की अजून पण तिथं जतन करून ठेवल्या होत्या. ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. तिथून पुढं गेलं तर आपल्याला बघायला भेटतं ते म्हणजे एक मॅप लावलेला आहे, म्हणजे एक नकाशा लावलेला आहे, ज्यामध्ये अष्टविनायकांचे 8 स्थळ कुठे कुठे आहेत त्याचा एक नकाशा आहे. जर तुम्ही अष्टविनायकाला यात्रेला सुरुवात करत असाल तर तुम्ही इथून सुरुवात करा आणि तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी हा नकाशा खूप जास्त महत्त्वाचा ठरू शकतो. त्यानंतर आम्ही निघालो ते म्हणजे माझ्या मैत्रिणीचं लग्न होतं तिकडे मोरगावपासून थोड्याच अंतरावर असलेलं एक लोणीपाटी म्हणून एक गाव आहे, जिथे एका लॉन्समध्ये माझ्या मैत्रिणीचं लग्न होतं. तिथं आम्ही चाललो होतो, मी आणि रोहित, आम्ही दोघांनी सोबत गेलो आणि आम्ही अशा टाईमला तिथे पोचलो ज्यावेळेस फक्त त्यांच्या अक्षता पडायच्या बाकी होत्या आणि लग्नविधी सुरू झाले होते आणि आम्हाला प्रॉपरली लग्न सापडलं. त्यानंतर मी माझ्या मैत्रिणीला आणि तिच्या नवऱ्याला नवीन वैवाहिक जीवनाबद्दल शुभेच्छा दिल्या आणि तिथून पुढे आम्ही निघालो, कारण आम्हाला संध्याकाळी जायचं होतं यात्रेत. तुम्ही बघू शकता आमच्या गावची यात्रा आहे आणि खूप जास्त मजा असते. वर्षातून 2-3 दिवसाचं असते फक्त यात्रा आणि त्याच्यामध्ये सगळे पूर्णपणे फुल झाली होती यात्रा, तिथं चालायला सुद्धा जागा नव्हती. आणि तरी यावर्षी जरा कमीच भरली होती, कारण अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमच्या गावामध्ये यात्रा न भरण्याचा एक प्रयत्नच केला होता. आणि आम्हाला पहिल्यांदा भेटला आमचा एक मित्र, तो म्हणजे ओंकार शेठ, जे की माझ्या मम्मीला म्हणत होते की शिव मला नाही का, पण स्वतः मी त्याच्या पुढं होऊन खरं तर त्याला सरप्राईज दिलं. आणि त्यानंतर आम्ही गेलो जरा यात्रा फिरण्यासाठी सगळ्यांनी मिळून. सोबत लगेच दुसरा भेटला की विजूभाई आम्हाला भेटला. विजयाला पण आम्ही सरप्राईजच दिलं. खरं तर त्या दोघांनाही फोन नव्हता केला आम्ही सुरुवातीला आणि आम्ही डायरेक्ट येऊन भेटलो. ही दोघं पण सुरुवातीला माझे मित्र होते, पण ते आता माझ्यापेक्षा जास्त रोहितचे मित्र झालेले आहेत. ते तिघंजणं मिळून माझी एकट्याची खेचत असतात. त्यानंतर आम्हाला यात्रेत तर काय घ्यायचं नव्हतं, पण आम्ही फक्त यात्रा फिरत होतो. आमचे जे जुने मित्र म्हणा किंवा शाळेतले जे सगळे मित्र आणि नातेवाईक आम्हाला भेटत होते, त्याच्यामुळे आम्ही यात्रा एन्जॉय करत होतो. यात्रेमध्ये अशा पाळण्या गाड्या बघून आम्हाला आमच्या लहानपणीची आठवण झाली की आम्ही कधी काळी असल्या पाळण्यांमध्ये ह्या गाड्यांमध्ये बसून आम्ही फिरत होतो. त्यानंतर आमचे ओंकार शेठ तिथल्या त्या माणसाला कन्व्हिन्स करत होते की आमच्या चौघांना पण तिथं वरती खेळायचे, पण त्यांनी शुद्ध भाषेमध्ये नकार दिलेला आहे. त्यानंतर आमच्या विजूभाऊनी पण कन्व्हिन्स केलं, पण काही उपयोग झाला नाही आणि अशा प्रकारे आमची यात्रा सफल झाली.